पहिल्यांदाच देवरुखच्या संघाची एंट्री आमच्या या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आणि ती निव्वळ संगीताताईंमुळे ही हा सहभाग घेऊ शकलाय. त्यामुळे थँक्यू सो मच संगीता जाधव मॅडम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. एक छोटीशी अनाउन्समेंट फक्त. कालचा जो सारेगमा क्रमांक हे पहिलं बक्षीस टीना नायर कुपन नंबर 3179 आपल्याला मिळालं आणि अनायसे संगीताताई इथे आहेत. तर एका महिलेच्या हस्ते दुसऱ्या महिलेचा सन्मान आपण करूया. मी विनंती करतो टीना आणि बरोबर पूजा मॅडम, पूजा दीपक पवार, आपण दोघींनी तिथे जायचं आहे आणि संगीता जाधव यांच्या शुभ हस्ते कालच्या लकी ड्रॉमधलं पहिलं बक्षीस आपण स्वीकारायचं आहे. आज सॅमसंगचा J4 आहे. कोणतरी भाग्यवान होऊ शकतो. 50 रुपयात तुम्ही जिंकू शकता. बक्षीस मिळणार नाही तरी कुपन सांभाळून ठेवा. हे कुपन 9 तारखेपर्यंत व्हॅलिड आहे. SS कम्युनिकेशनच्या माध्यमातून मॅच सुरू झाली आहे. सचिन कुलकर्णी आहेत, कुणाल दाते आहेत, चंदू शेट्टी आहेत आणि खूप सारी टीम तिथे आहे. संतोष नाणेकर आणि त्यांचे सगळे सहकारी एकदम चोख कामगिरी पार पडतायत. या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. अँड हिअर वी गो फॉर द मॅच विच इज बिटवीन प्रेस्टिज ऑफ पार्थ अँड साईरत्न. उत्कृष्ट दर्जा आणि अभिनव तंत्रज्ञान यांचा सुंदर मिलाप म्हणजे ओमसाई स्पोर्ट्स आयोजित रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी. सर्व क्रिकेट रसिकांचं रत्नागिरीमध्ये हार्दिक असं स्वागत असणार आहे. हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असणारी रत्नागिरी आता मात्र क्रिकेटसाठी देखील प्रसिद्ध झाली आहे मागील 6 वर्षापासून. आणि हा क्रीडा सोहळा पाहण्यासाठी देखील संपूर्ण रत्नागिरी जिल्हाच नव्हे तर संपूर्ण कोकणातील मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं ती स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. सर्व क्रिकेट रसिकांचं मनापासून हार्दिक 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 असं स्वागत या ठिकाणी जरूर आपण करणार आहोत. संदेश पार्टे गोलंदाजी मार्कवर. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी संदेश पार्टे पुण्याचा खेळाडू आहे. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर नुकतंच प्रेस्टिज ऑफ पार्थ संघाचे सर्व मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. तर गोलंदाजीसाठी साईरत्न या संघासाठी संदेश पार्टे. पिचिंग झाली तदनंतर चेंडूने वळण घेतलं. वळण घेतल्यानंतर यष्टीरक्षक योगेश पेनकरचा वेध देखील घेताना पाहायला मिळाला. मागील 10 ते 15 वर्षाचा कालखंड जर पाहिला तर आपल्या गोलंदाजीच्या जोरावर अधिराज्य गाजवलंय संदेश पार्टे यांनी देखील. पुन्हा एकदा पिचिंग झाली, पुन्हा एकदा वळण घेतलं. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी कशा प्रकारची गोलंदाजी पाहिजे ती गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. पॉवर प्लेच्या फलंदाजाला थांबवणं हे गोलंदाजाचं कर्तव्य आहे आणि तेच मात्र या ठिकाणी केलं जात आहे. पहिल्या षटकात चेंडूला वळण देण्याचं कार्य संदेश पार्टे करतायत. आता मात्र चांगला फटका या ठिकाणी खेळवला जातोय. कव्हरच्या क्षेत्रात चेंडू टोलवण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. आकाश तारेकर होते, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेत आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर महाराष्ट्रभर त्यांच्या फलंदाजीचा बोलबाला देखील पाहायला मिळतोय. कालची रात्र जर पाहिली तर गोरेगाव या ठिकाणी सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार देखील त्यांनी मिळवला आहे. अशी मोठमोठी नावं म्हणजे दोन्ही बाजूला आपण गुहागरचा संघ देखील तेवढाच बलवान असेल कारण गुहागरचे स्थानिक खेळाडू जरी असेल कारण आता क्रिकेट बदललंय, स्थानिक खेळाडू देखील खूप चांगला खेळ त्यांच्याकडून देखील जरूर पाहायला मिळतो. असासाठी संदेश असतील यावेळेला मात्र पुन्हा एकदा फलंदाजाला जागेवर थांबवण्यात यशस्वी झाले. पहिल्या षटकाची समाप्ती. पॉवर प्लेचं पहिलं षटक. काय गोलंदाजी संदेश पार्टे यांनी केली आहे. अतिशय सुनियोजित गोलंदाजी त्यांच्याकडून होताना पाहायला मिळाली. कोणताही विकेट जरूर गेला नाहीये परंतु 3 धावा केवळ खर्च केलेल्या आहेत या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. त्याच्याकडे जो अनुभव आहे, त्याच्याकडे जो दर्जा आहे, त्याचं सर्वोत्तम प्रदर्शन या पहिल्या षटकामध्ये त्याने केलंय आणि फलंदाजांवरती चांगला दबाव आणलाय, चांगलं रोखून धरलंय. बिनबाद 3 धावसंख्या. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 6 षटकांचा सामना. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करतायत ते प्रेस्टिज ऑफ पार्थ गुहागरचा संघ. येस दादा, पहिलं षटक संपलंय आणि इतकी सगळी विविधता या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आहे की ज्या वेळेला मला थोडी गॅप मिळते त्याच्यातनं मला एक खासियत सांगायला बरं पडतं. आपण बघतो यावर्षी VIP गॅलरी केली आहे. निमेश नायर सहकुटुंब तिथे उभे आहेत आणि ही VIP गॅलरी एक स्पेशालिटी आहे, त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू.
सुलतान आलेत गोलंदाजी करण्यासाठी. दुसऱ्या षटकात आमंत्रित केलं गेलं सुलतान, ज्याला स्विंगचा सुलतान देखील म्हटलं जातं. कल्याण उल्हासनगर मधून मात्र सुरुवात झाली क्रिकेटला आणि तदनंतर मात्र प्रत्येक डिंगडॉंग संघाचे दरवाजे देखील ठोठावले. भारताच्या बाहेर देखील जाऊन खूप चांगली कामगिरी राहिली आहे या सुलतानची. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी आज साई रत्न संघासाठी करतायत. परंतु फलंदाजांना देखील चांगली कामगिरी करावी लागणार आहे. प्रवीणकडे क्षमता आहे, तर पाहूया प्रवीण काय करतायत. चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, त्याला टोलावण्याचा प्रयत्न. मिड ऑफच्या दिशेने हा चेंडू टोलावला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 धावांवर धावफलक जाताना पाहायला मिळेल. सर्व गोष्टींची पूर्तता या ठिकाणी केली गेलेली आहे. टेनिस क्रिकेटच्या मोठमोठ्या स्पर्धांचा जर उल्लेख करायचा झाला तर नक्कीच आपण सुप्रीमो चषकाचं नाव घेऊ. नक्कीच आपण शक्ती चषकाचं काल प्रहार पाहिलं. त्याचबरोबर स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकाचं ही स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते आणि याही स्पर्धेचं जरूर नाव घ्यावं लागेल टेनिस क्रिकेट जगतातील अव्वल स्पर्धांमध्ये. कारण त्या सर्व गोष्टींची पूर्तता, टेनिस क्रिकेट जगतातील नामवंत संघ आणि आयोजनातील सर्व गोष्टींची पूर्तता या स्पर्धेला महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमधील एका नामवंत स्पर्धेकडे जरूर घेऊन जात असतात. म्हणूनच की काय, टेनिस बॉल क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं रत्नागिरीत यायचं आणि ही स्पर्धा खेळायची. आणि त्याचसाठी मात्र महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या विविध भागातून खेळाडू दाखल झालेत. सुलतान पुन्हा एकदा चेंडूला वळण देण्याचा प्रयत्न. पहा, दोन्ही गोलंदाज एक गोष्ट करतायत, चेंडूला वळण देत आहेत, चेंडू स्विंग करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. ज्याप्रमाणे संदेश पाटीलला पाहिलं होतं त्याचप्रमाणे मात्र सुलतान देखील हेच कार्य करतायत. नुकतीच जर पाहिलं तर स्वर्गीय रणभाऊ पाटील स्मृती चषकामध्ये खूप चांगली कामगिरी केली होती या सुलतानने आणि आपल्या गोलंदाजच्या जोरावर अधिराज्य गाजवतो सातत्याने. हा चेंडू मात्र थोडासा बाहेर पिचिंग केला जातोय. पंच मात्र दंडित करतील या ठिकाणी सुलतानला. व्हाईट बॉल स्वैर चेंडू घोषित केला जातोय. धावसंख्येत पुन्हा एकदा 1 ने भर. टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ हा मात्र सध्याच्या घडीला खूप मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होताना पाहायला मिळतोय. असं एकही गाव महाराष्ट्रात नसेल ज्या गावामध्ये टेनिस बॉल खेळला जात नाही. बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत जाताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत. संदीप राठोड सोलापूरचा खेळाडू आहे. विकेटचं पतन होईल, सुलतानला यश मिळत आहे आणि धक्का बसतोय तो मात्र गुहागर संघाला पहिला. तर आणि पर्यायच तुम्ही चांगली गोलंदाजी केली तर फलंदाजाला चूक करणं भाग आहे आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. सुनियोजित गोलंदाजी होत होती. फलंदाजाला मात्र ऑफस्टंपच्या बाहेर खेळून ठेवण्याचा प्रयत्न राहिला होता. चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर वळवले जात होते आणि त्याच वेळेला मात्र सर्कलच्या बाहेर चेंडू भिरकावून देण्याच्या प्रयत्नात बाधून माघार परतावं लागेल फलंदाजाला. तर नवीन फलंदाज कुंदन रोहिलकर फलंदाजीसाठी मैदानात येत आहेत. प्रवीण विटामल आणि कुंदन रोहिलकर ही जोडी पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करते. सुलतान पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा आता मात्र चेंडू टाकण्याचा प्रयत्न जरूर राहिलाय. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाईल. थोडासा चेंडू बाजूला जरूर गेला. ओमकार देसाई चेंडूवर जरूर आले होते आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाईल. रेलचेल सर्व गोष्टींची या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून रत्नागिरीमध्ये असणारी ही क्रीडा स्पर्धा बराचसा लांबवरचा प्रवास करत असताना या नामवंत खेळाडूंचा आणि संघांचा सहभाग या क्रीडा स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचे चेंडू एकतर सुलतान टाकतोय किंवा त्या चेंडूला मात्र गुडलेन स्पॉटवर ठेवतोय. गुडलेन स्पॉटवरचा चेंडू तो वळवतोय किंवा खोलवर टप्प्याचा ज्यावेळेला तो चेंडू टाकतोय त्यावेळेला तो चेंडू वेगवान टाकतोय आणि पर्याय षटकांची समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाज मात्र या ठिकाणी गुहागर संघाचे प्रेस्टिज ऑफ पार्थ थोडे कुठेतरी स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत. परंतु त्या खेळाडूंकडे देखील क्षमता आहे. गुहागरचे खेळाडू असतील, चिपळूणचे खेळाडू असतील, त्यांच्याकडेही टॅलेंट आहे. परंतु त्या टॅलेंटला आता त्यांना बाहेर काढावं लागणार आहे. येणाऱ्या 4 षटकांमध्ये त्यांना आक्रमण करावी लागणार आहेत, हल्ले करावे लागणार आहेत आणि टेनिस क्रिकेट जगतातील या नामवंत क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्या संघाचा डंका या ठिकाणी पिटावा लागणार आहे रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. या ठिकाणी 2 षटकं संपलेली आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर झालेली आहे ती 7 धावा धावफलकावर. गोलंदाजीमध्ये बदल केला जाईल. गोलंदाजी मार्कवर आमंत्रित केलं जात आहे. आसिफला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे. आसिफ शेख जो मात्र पुण्याच्या वाघोली परिसरातील खेळाडू आहे आणि हा देखील खेळाडू अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर खूप चांगला परफॉर्मन्स दाखवतोय सध्याच्या घडीला. तर फलंदाजीसाठी मात्र तयार होताना पाहायला मिळतील कुंदन. गुहागरचं क्रिकेट, गुहागर तालुक्यातील क्रिकेट मात्र या खेळाडूने जरूर गाजवलंय आणि आज पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतोय तो रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2019 मध्ये. क्षमता आहे त्याच्याकडे. या पॉवर प्लेच्या षटक झाल्यानंतर
आसिफचा हा चेंडू मिड विकेट क्षेत्रात भिरकावून देण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी राहिला आहे. चेंडू थोडासा बाजूला जातोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु माघारी पाठवण्यात आलेला आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि आक्रमण कुंदनच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी राहिला. धावसंख्या 1 ने पुढे गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 धावांवर. सातत्याने दरवर्षी काहीतरी नाविन्य, दरवर्षी काहीतरी नवीन, दरवर्षी काहीतरी अप्रतिम या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. या चेंडूला मात्र काहीसा वेगवान पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न राहिला, परंतु वेग वाढवण्याच्या प्रयत्नात कुठेतरी दिशेवरचं नियंत्रण गोलंदाजाचं हटलं होतं आसिफचं आणि अतिरिक्तच्या स्वरूपातील एक धाव या ठिकाणी पाहायला मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 धावांवर. पाहूयात कुठपर्यंत मजल मारतो प्रेस्टिज ऑफ पार्थ गुहागर हा संघ, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय साई रत्न. या ठिकाणी मात्र काहीसा पाठीमागे चेंडू टाकला, तर शॉट ऑफ गुडलेन स्पॉटवर चेंडूची पिचिंग झाली. त्या ठिकाणाहून काहीसा कमी गतीने परंतु चेंडूला वळण देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आणि त्याच ठिकाणी फलंदाजी जागेवर लाय. अक्षरशः फलंदाजाला वळसा घालत चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये मार्गस्थ होतोय. कोणत्याही प्रकारची धाव नक्कीच या ठिकाणी मिळत नाहीये. पुन्हा एकदा तेच पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा चेंडू थोडासा दूरवरून कट करण्याचा प्रयत्न आणि फलंदाजाच्या विरुद्ध गोलंदाजाचं कार्य देखील तेच असतं. लेग बायच्या स्वरूपातील धावपंच या ठिकाणी कळवत आहेत. कशाही प्रकारे धावा येऊ देत, परंतु धावा येणं गरजेचं आहे. या स्पर्धेत दिली जाणारे किट मात्र नक्कीच 1996च्या विश्वचषकाची आठवण करून देणारे जरूर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. नो बॉल पंच या ठिकाणी घोषित करतायत. अतिरिक्तच्या स्वरूपातील धाव या ठिकाणी पाहायला मिळेल. फ्री हिट असणार आहे यानंतरच्या चेंडूवर. ओव्हर स्टेपिंग. तुम्हाला क्रिकेट खेळत असताना चेंडू ठराविक ठिकाणावरूनच टाकावा लागतो, ठराविक ठिकाणी टाकावा लागतो आणि ठराविक पद्धतीने टाकावा लागतो. आणि जर तो त्या पद्धतीने टाकला नाही तर तुम्हाला पंच दंडित करतात आणि तेच झालं या ठिकाणी. तुम्ही ठराविक ठिकाणावरून चेंडू टाकला नव्हता. या ठिकाणी फ्री हिट असणार आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत जातोय. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना आणि तर फ्री हिट ज्या वेळेला असते त्यावेळेला मात्र धावबाच्या रूपात खेळाडू बाद होऊ शकतो आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालं आणि धावबाच्या रूपात माघारी पाठवलं गेलं फलंदाजाला. या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला, या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला, हुकला तो संपला आणि हुकला तो संपला. तर पाहूयात आज या ठिकाणी कोण यशस्वी होणार आहे, कोण हुकणार आहे आणि कोण मात्र या ठिकाणी यशस्वी होणार आहे. तर त्यासाठी मात्र टेनिस क्रिकेट जगतातील धुरंधर दाखल झालेले आहेत रत्नागिरी शहरामध्ये या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये आपल्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी. बिग हिट केला जातोय. या ठिकाणी मात्र जोरदार प्रहार केला जातो आणि हा प्रहार घेऊन जात आहे चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. उत्तुंग प्रहार, षटकार. काय फटका खेळला गेला या ठिकाणी फलंदाजाच्या माध्यमातून. मिड विकेट क्षेत्रात कुंदनकडून मारला गेला हा फटका जरूर पाहायला मिळाला. धन्यवाद. एक मोठा फटका आणि हेच पाहायला मिळतं क्रिकेटच्या या खेळामध्ये. एक कुठेतरी गोलंदाजाचं जे संतुलन आहे थोडंसं ढळत पाहायला मिळतं आणि तेच या ठिकाणी मोठा फटका मारल्यानंतर दुसरा चेंडू स्वैरी टाकला गेला. फलंदाजाच्या बाबतीत देखील असतं एखाद दुसरा डॉट बॉल त्याचं देखील संतुलन ढळत असतो. पुढे सरसावले कव्हरच्या क्षेत्रात चेंडू टोलवण्याचा प्रयत्न. आता मात्र प्रयत्न करावे लागणार आहे, धावा कराव्या लागतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय अतिशय चपळाईने आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. कारण असे प्रयत्न करावेच लागणार आहे. वर्षातून एकदा येणारा हा सोहळा, त्या सोहळ्यामध्ये माझ्या संघाचं, माझ्या गावाचं, माझ्या तालुक्याचं, माझ्या जिल्ह्याचं नाव झालं पाहिजे या इराद्याने प्रत्येक जण या ठिकाणी दाखल झालाय. षटक क्रमांक 3 जर राहिलं तर या ठिकाणी संपतंय. धावसंख्या धावफलकावर 2 खेळाडू माघारी परतल्यानंतर 21 धावा धावफलकावर आपण पाहत आहोत ओमसाई स्पोर्ट्स आयोजित रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी. पहिली 2 षटकं काहीशी संथ होती. या
जिथे दुसरी धाव होणं थोडं अवघड झालं असतं, मात्र पहिल्या धावेपासूनच त्यांनी प्रेशर टाकल्यामुळे हे 2 धावा पूर्ण झाल्या. आता मात्र बऱ्यापैकी ही धावसंख्या आहे 2 बाद 21. पहिल्या 2 षटकांमध्ये फारशा धावा निघाल्या नव्हत्या. पहिल्या 2 षटकांमध्ये जेमतेम 7 धावा निघाल्या होत्या आणि या षटकामध्ये मात्र आता 14 धावा निघाल्यात. एक सुरेख षटकार मारलाय. गुहागरच्या खेळाडूंचा उल्लेख करतो. संदेश कनगुटकर गुहागरमधला चांगला खेळाडू होता. विवेक शेटे अतिशय चांगला खेळाडू होता. आता जो षटकार कुंदनने मारला त्यावेळेला खरं तर विवेक शेट्टीची आठवण होती. असा अतिशय सुंदर फटकेबाजी आणि हुकमी षटकार मारणारा तो गुहागरमधला अतिशय दर्जेदार असा खेळाडू होता. 2 बाद 21, 3 षटकांचा खेळ संपतोय. सागर कांबळे पॅव्हलियन एंडकडनं गोलंदाजी करता येतोय. कुंदन त्याला सामोरा जातोय. 6 चेंडूंमध्ये 11 धावांवरती पोहोचलाय तो कुंदन. एका षटकाराचा समावेश आहे. चांगली सुरुवात त्याने आपल्या खेळीला केली. आल्यास त्याने आपले इरादे स्पष्ट केलेत. हा खोलवर टप्प्याचा चेंडू पायावरती आदळतोय. पंचांचा इशारा आहे तो पायचीचा. काहीसा खराब फटका आहे. अक्रॉस खेळतोय तो. तीन बाद 21 चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. नवीन फलंदाज जातोय तो शैलेश कोलकंड. हाही गुहागरमधला खेळाडू. अजूनही 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 17 चेंडूंमध्ये चेंडूला 1 धाव जरी म्हटलं तरी सुद्धा साधारणपणे 40च्या आसपास ही धावसंख्या जाईल. मात्र समोर साई रत्नाचा संघ आहे, ओंकार देसाईचा संघ आहे, योगेश पेंडकरचा संघ आहे आणि या संघाबरोबर लढत देताना 40 ही थोडीशी तुटपुंजी अशी त्यांची धावसंख्या वाटते. किमान 50 पर्यंत जायचा प्रयत्न त्यांच्याकडनं व्हायला पाहिजे आणि त्या मानाने मग पहिली 2 षटकं अर्थात समोर संदेश पार्टे गोलंदाजी करता होता. सरी पहिली पॉवर प्लेची 2 षटकं असली तरी संदेश पार्टेच्या अनुभवाला काही तोड नाही आहे, त्याच्या दर्जाला काहीच तोड नाही आणि त्यानं अतिशय अचूक सुरुवात ही साई रत्नाला करून दिली आहे. 3 बाद 21 पॅव्हलियनच्या बाजूने सागर कांबळे. पहिल्या चेंडूवरती त्याने हनीफला बाद केलंय. यावेळेला काहीसा आखो टप्प्याचा चेंडू हलकेच ढकललाय तो शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव घ्यायचा प्रयत्न, 1 धाव तर पूर्ण होते. ओव्हरथ्रो मात्र काही मिळत नाहीये. धावसंख्या पोहोचते ती 22 वरती. शैलेशनं आपलं खातं उघडलंय. 3 बाद 22 16 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या डावामध्ये आतापर्यंत एका षटकाराची नोंद झाली. ती षटकार अर्थातच होता तो हनीफच्या बॅटमधनं आलेला. आता स्ट्राईकला आहे तो कुंदन. 6 चेंडूंमध्ये 11 धावांवरती तो खेळतोय. आपल्या पहिल्या षटकामध्ये सागरनं पहिल्याच चेंडूवरती यश मिळवलंय. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू उजव्या यष्टीवरनं बाहेर जातोय. ऑफसाईडला कव्हरच्या डोक्यावरून चेंडू फटका मारायचा प्रयत्न होता, मात्र चेंडू बॅटच्या मध्ये येत नाहीये. चेंडू जातोय तो निर्धाव. योगेश पेंडकर जो अतिशय अनुभवी यष्टीरक्षक आहे आणि या टेनिस क्रिकेटमधलं जे वैशिष्ट्य असतं, सगळे यष्टीरक्षक हे स्टंपच्या अतिशय खेटून उभे असतात आणि हे जे टेनिसमधले मध्यमगती गोलंदाज आहेत ह्यांचा स्पीड बऱ्यापैकी असतो. ह्यांचा स्पीड काही अगदीच कमी नसतो आणि अशा वेळेला सातत्याने एकाग्रता ठेवून स्टंपच्या मागे उभे राहून यष्टीरक्षण करणं हे नक्कीच कसोटी असते. आपण बघतो फिरकी गोलंदाजीला स्टंपच्या मागे उभं राहणं आणि हे चांगले मीडियम पेस गोलंदाज आहेत आणि तरीसुद्धा योगेश स्टंपला खेटून उभा आहे. सागर कांबळे ह्यावेळेला पुन्हा एकदा तोच प्रकार आहे. उजव्या यष्टीवरून चेंडू बाहेर जातोय. योगेश अतिशय चांगलं यष्टीरक्षण करतोय. लागोपाठ 2 चेंडू निर्धाव गेलेत. आतापर्यंत फक्त 1 धाव दिली या षटकामध्ये, ती सागर कांबळेनं आणि हनीफचा अतिशय महत्त्वाचा बळी मिळवलाय. धावसंख्येला रोख बसतोय. 3 बाद 22 चौथ्या षटकामध्ये गुहागरची धावसंख्या. याला रिव्हर्स स्वीप मारायचा प्रयत्न. बॅटमध्ये चेंडू तर येतोय मात्र फटका खणखणीत नाहीये. चेंडू जातोय तो पॉइंटला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या पोहोचते ती 23 वरती. या षटक पुन्हा एकदा चांगलं आहे. मागाच्या षटकामध्ये जरी 14 धावा आल्या असल्या तरी सुद्धा या षटकामध्ये पुन्हा एकदा सागर कांबळे आपल्या संघाकरता कमबॅक करतोय. फक्त 2 धावा आतापर्यंत त्याने 5 चेंडूंमध्ये दिल्या आहेत. ओव्हर द विकेट त्याचा मारा आहे. हा या वेळेला पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यामधनं चेंडू हुकतोय. 4 षटकं संपतायत. अतिशय सुंदर षटक आहे ते सागर कांबळेचं. फक्त 1 धाव दिली आणि हनीफला बाद करण्यामध्ये त्याला यश मिळालं होतं.
मगाच्या षटकामध्ये 14 धावा निघाल्या होत्या, या षटकामध्ये पुन्हा फक्त 2 धावा निघाल्यात. आता फक्त 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सर अचूक टप्प्याची गोलंदाजी सागर करताना पाहिला मिळतो. रत्नागिरी जिल्ह्याचा बिलॉंग करतो, परंतु सध्याच्या घडीला मुंबईतील देखील आघाडीच्या संघांमधून सातत्याने तो मुंबईत खेळताना पाहायला मिळतो. आणि पहा काय गोलंदाजी केली आहे. प्रत्येक चेंडू अचूक टप्प्यावर आणि प्रत्येक चेंडूला कट देखील करण्याचा प्रयत्न यशस्वी राहिला आहे. कुंदन रोहिलकर हा टर्निंग पॉईंट ठरू शकतो, ज्याच्याकडे क्षमता आहे, ज्याने षटकार मारलाय. शैलेश पाहूया कशा प्रकारची त्यांना साथ देत आहेत, कारण 4 षटकं आणि जवळपास 6च्या सरासरीने ही धावसंख्या पुढे निघाली आहे. परंतु आता येणाऱ्या 2 षटकांमध्ये आक्रमक व्हावंच लागणार आहे, कारण ही आहे मानाची स्पर्धा, ही आहे प्रतिष्ठेची स्पर्धा. आणि 4 षटकांमधले जर तू बघितले तर जवळपास 13 चेंडू डॉट आहेत. म्हणजे ज्या धावा आल्या आहेत ते फक्त 12 चेंडू आले आहेत आणि तेवढेच चेंडू डॉट आहेत. ज्यावेळेला आपण एखाद्या साईरत्नासारख्या मोठ्या संघासमोर खेळतो त्यावेळेला ह्या 10 मधले जरी 5 धावा आल्या असत्या, 5 चेंडू जरी फक्त डॉट गेले असते, तरी सुद्धा ही धावसंख्या जी आहे ती 2328 पर्यंत पोहोचते. हा सुरेख फटका, हा चेंडू सीमापार जातो का बघूया. अतिशय सुरेख फटका आहे. दुसरा षटकार आहे या डावातला. गुहागरकडनं काहीसा वनमॅन शो बघायला मिळतो. एकमेव जो फलंदाज पूर्ण ताकदीनं साईरत्न संघावरती आक्रमण करायचा प्रयत्न करतोय तो कुंदन रोहिलकर. त्याच्या धावा आहेत त्या 18. 10 चेंडूंमधल्या त्याच्या 18 धावा आहेत आणि त्याच्यामध्ये 2 सुंदर षटकारांचा समावेश आहे. दोन्ही षटकार अर्थातच टेनिस क्रिकेटमध्ये जे षटकार जातात त्यातले जवळपास 60% षटकार हे नेहमी मिडविकेटच्या पट्ट्यामध्ये असतात आणि कुंदनचे जे दोन्ही षटकार आहेत हे मिडविकेटच्या पट्ट्यातले. पुढचा चेंडू, हाही वेळेला हा चेंडू जातोय तो सीमारेषेच्या दिशेने. हाही जातो का षटकार बघूया. हाही जातो. सुरेख फलंदाजी आहे ती कुंदनची. आपण ओंकार देसाईची वाट बघतोय, पण ओंकार देसाईच्या आधी हा कुंदन रोहिलकर आलाय. हाहीच अतिशय चांगली फटकेबाजी करतोय. 3 षटकार त्याने मारलेत आणि धावा संख्या आता जी झटकन पोचली ती आता 35 वरती. मगाशी जे खराब षटक निघालं होतं त्याची भरपाई या पहिल्या 2 चेंडूंमध्ये कुंदन करतोय. आसिफ शेखच्या 8 चेंडूंमध्ये आता 25 धावा निघाल्या. जे 3ही षटकार बसलेत ते आसिफच्या वरती बहुधा बसलेत आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती आता 36 वरती. अजूनही 11 चेंडू शिल्लक आहेत. आता जरा धावसंख्येला बऱ्यापैकी गती आली. 36 अजूनही 11 चेंडू शिल्लक आहेत. 12-15 धावा, एखादा षटकार आला तर 50-55. साईरत्न सारख्या संघासमोर 50ची जी धावसंख्या आहे ही मला वाटतं किमान असणं गुहागर करता आवश्यक आहे आणि कुंदन जर राहिला तर मला वाटतं त्यांना अजूनही ते शक्य आहे. आसिफ शेख समोरच्या बाजूनं मारुती मंदिर एंडकडनं दुसऱ्या षटकामध्ये अतिशय महागडा आत्तापर्यंत ठरला आहे. त्याने आपल्या पहिल्या षटकामध्ये 14 धावा दिल्या होत्या आणि याही षटकामध्ये त्याला चांगलं आक्रमण करतोय. यावेळेला मात्र चांगला चेंडू उजव्या स्टेवरून बाहेर जातोय. कुंदनच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये यावेळेला काही चेंडू येत नाहीये. धावसंख्या आहे कायम ती 36. अजूनही डावातले 10 चेंडू शिल्लक आहेत. 10 चेंडूंमध्ये 15 धावा जरी म्हटल्या तरी सुद्धा चांगल्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल आहे आणि आपण जरी 6 षटकांचा खेळ असला, साईरत्नासारखा बडा संघ असला तरी सुद्धा 36 चेंडूंमध्ये 35 धावा ही टेनिसमधल्या कुठल्याही संघाकरता 1-2 षटकं जरी चांगली गोलंदाजी निघाली तरी सुद्धा दबाव हा साईरत्नावरती सुद्धा येऊ शकतो. पुढचा चेंडू आसिफचा. यावेळेला चेंडू हवेमध्ये. हा चेंडू जातोय तो यावेळेला मात्र मिड विकेट पट्ट्यावरती टिपला जातोय. कुंदन बाद होतोय. पण चांगली फटकेबाजी केली. 13 चेंडूंमध्ये 24 धावांची खेळी केली आहे ती कुंदननं. 3 उत्तम षटकार आहेत. 3ही आसिफच्या गोलंदाजीवरती, 3ही मिडविकेटच्या पट्ट्यामधले आणि तसाच आणखीन एक षटकार मारण्याच्या नादामध्ये मिडविकेट सीमारेषेवरती त्याचा झेल टिपला जातोय. 4-36 अशी धावसंख्या होते ती प्रेस्टिज ऑफ पार्थ गुहागर संघाची. 9 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. अजूनही त्यांना चांगली स्थिती आहे. जरी कुंदन बाद झाला असला तरी सुद्धा अजूनही 9 चेंडू त्यांच्या खात्यामध्ये शिल्लक आहेत. 9 चेंडूंमध्ये बघूया ते किती धावसंख्या उभारतात. प्रथम फलंदाजी करायचा निर्णय हा त्यांच्याकडे आहे. 4-36 अतिशय चांगली फलंदाजी केली होती ती कुंदननं. आसिफ शेखचा पुढचा चेंडू
यावेळेला चांगला खोलवर टप्प्याचा चेंडू जातोय तो लॉंग ऑफच्या दिशेने, एक धाव तर मिळते. पण इथेही पुन्हा एकदा आता ही दुसरी धाव घ्यायचा बिलकुल प्रयत्न त्यांच्याकडनं होत नाही. हा 6 षटकांचा खेळ असताना इथल्या प्रत्येक फटक्यावरती एक धाव किमान आणि दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न जो व्हायला पाहिजे तो थोडासा रनिंग इन द विकेटमध्ये जो इंटेंट दिसायला पाहिजे, जो उद्देश दिसायला पाहिजे. दुसरी धाव नाही निघाली तरी चालेल, पण पहिली धाव तरी किमान फास्ट घेतली गेली पाहिजे, ती गुहागरकडनं कमी होताना दिसते. यावेळेला चेंडू उजव्या यष्टीवरून बाहेर जातोय, हा चेंडू जातोय तो निर्धाव. अजूनही एक चेंडू या षटकातला शिल्लक आहे. 4-37 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे. प्रेस्टिज ऑफ पार्थ गुहागरची फलंदाजी, त्यांचा सामना आहे तो रत्नागिरी मधल्या स्पर्धांमध्ये यशस्वी असणाऱ्या साई रत्न संघासमोर. हाही चेंडू धाव जातोय. 5 षटकं संपतायत. 5 षटकानंतर धावसंख्या आहे ती 37. पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त 8 धावा निघाल्या होत्या. त्यानंतरच्या पुढच्या 2 षटकांमध्ये 3 षटकांमध्ये 30 धावा जरूर निघाल्या. धावांची जी गती होती ती वाढते नक्की, परंतु अजूनही जर आपण बघितलं तर 17 चेंडू या आतापर्यंतच्या 30 मधले हे डॉट चेंडू म्हणून नोंदवले गेलेत. परफेक्ट अनालिसिस आहे सचिन कुलकर्णींचं, कारण ते आकाशवाणी वरचे मान्यताप्राप्त कॉमेंटेटर मध्ये आहे. आंबोळी उसळ, आंबोळी चटणी आणि मंगला कॅटरर्स इथे आहे. मंगला कॅटरर्सच्याकडे तुम्हाला चिकन बिर्याणी, व्हेज बिर्याणी, चिकन भाकरी, खिमा, फ्राईड राईस, शेजवान फ्राईड राईस, अशी खूप सारी व्हरायटी तुम्हाला इथे मिळू शकते. कारण का आता 10 वाजल्यामुळे नक्कीच ज्यांना ज्यांना भूक लागली असेल त्यांनी आवर्जून या फूड कोर्टला भेट द्या. स्वामी कॅटरर्स हे माझ्या मित्राचंच आहे. इथे तुम्हाला अस्सल घरगुती झुणका भाकरी, आंबोळी चटणी, सोलकडी, कुर्मापुरी, ओल्या काजूगरांची उसळ सुद्धा आहे. बाजूला हॉटेल प्रसाद आहे, तिथे व्हेज मंचुरियन, त्याच्यानंतर व्हेज फ्राईड राईसचे खूप सारे आयटम आहेत. बिर्याणी आहे. शौकीन हे एक ब्रँडेड पान शॉप रत्नागिरी सुरू झाले, त्यांचा स्टॉल भोजनालय अगदी पहिल्या वर्षीपासून बाळा गांधींचं आमच्या इथे असतं आणि घरगुती चिकन भाकरी, मटण भाकरी त्यांच्याकडे मिळते. बाबर शेख हाती स्नॅक्सचा स्टॉल आहे, इथे तुम्हाला चिकन समोसा, चिकन कबाब मिळू शकतं. त्याच्या पलीकडे तुम्हाला तंदुरीचा एक स्टॉल लागलेला दिसतोय. ह्या सगळ्याचा वेगवेगळा इथे मस्त खाण्याचा मस्त सुवास दरवळतोय. त्यामुळे जे प्युअर नॉन व्हेजिटेरियन्स आहेत त्यांच्यासाठी सुद्धा खूप सारं खाणं, आणि जे प्युअर व्हेज न चुकता या सगळ्या स्टॉलला भेट द्या. बरोबर बास्केटबॉलच्या पलीकडे चाट कॉर्नर लागलेला आहे. अगदी भैयांच्या आईस्क्रीम पासून ते तुम्हाला वडापाव, आपला जो ती महाराष्ट्रीयन वडापाव असतो तो, त्याची तुम्हाला लज्जत चाखायला मिळेल. स्टॉल आहेत, आवर्जून या सगळ्या स्टॉलचा आनंद घ्या, आनंद लुटा. हे सगळं आपण बघताय, अनुभवताय रत्नागिरी चॅम्पियन्स साई स्पोर्ट्स, आणि मी आहे आता लाल्या खातून बरोबर, गडगडाटी हास्याचे मालक. 5-38 डावातले शिल्लक आहेत. सागर कांबळे पॅव्हलियनकडनं मारा करतोय. फक्त 2 धावा त्याने आतापर्यंत दिल्या आहेत. हाही चेंडू हवेमध्ये, हा झेल होतो का पाहूया. योगेश घेण्याचा प्रयत्न करतोय, हा झेल सहज टिपतोय. आणखी पण 2 टोकाचे परफॉर्मन्स बघायला मिळतात. आसिफ शेखच्या 2 षटकांमध्ये जवळपास 25-26 धावा निघाल्या, तर सागर कांबळेच्या 9 चेंडूंमध्ये आतापर्यंत फक्त 2 धावा त्याने दिल्या आहेत आणि 2 फलंदाजांना बाद करण्यात यश मिळवलं आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय तो राजेश चव्हाण. सुमित पाटील. शेवटचे 3 चेंडू डावातले शिल्लक आहेत. सागरचा पुढचा चेंडू, हाही चेंडू जातोय, जे पण आपण म्हणतो की षटक टाकले. हा सागर कांबळे त्याच्यापेक्षा कमी अनुभवाचा आहे, पण त्याला सुद्धा चांगलं एक्सपोजर या सामन्याच्या दृष्टीने, आणि त्यांना त्याच्यावरती जे 2 षटकं टाकण्याचा जो विश्वास दाखवलाय तो अतिशय सार्थ ठरवतोय. फक्त 2 धावा 10 चेंडूंमध्ये सागर कांबळेने आतापर्यंत दिल्या आहेत. हाय खोलवर टप्प्याचा चेंडू, 1 धाव तर मिळणार आहे. यॉर्कर आहे, जातोय तो लॉंग ऑनच्या दिशेने. एका धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. आसिफ शेखची 2 षटकं जर या 29 चेंडूंमधनं वजा, त्याच्या 35 चेंडूंमधनं वजा केली तर उरलेल्या जी काही 23 चेंडू आहेत याच्यामध्ये बाकी 13 धावा या गुहागरच्या संघाला जमवता आल्या आहेत.
शेवटचा चेंडू डावातला, धावसंख्या आहे ती 39. रोहनची अतिशय चांगली खेळी, मात्र बाकीच्यांकडनं त्याला जी अपेक्षित किमान सिंगल डबलची साथ होती ती सुद्धा मिळाली नाही. अन्यथा हा जो धावफलक आहे हा 50-55 पर्यंत पोचायला हरकत नव्हती. यावेळेला ते थोडेसे धावा जमवण्याच्या दृष्टीने कमी पडलेत. आपण आशा करूया की पुढच्या वेळेला या 39 धावांपासून फक्त 3 धावा दिल्या आहेत 2 षटकांमध्ये आणि 3 फलंदाजांना बाद केलंय ते सागर कांबळेनं. धावसंख्या आहे ती 39. 7 बाद 39. प्रवीण विटमलनं फक्त 3 धावा केल्या. असद साबळेने 2 धावा केल्या. कुंदन रोहिलकर ज्यानं एकमेव अतिशय चांगली फलंदाजी केली, 13 चेंडूंमध्ये 24 धावा केल्या. त्याच्यामध्ये 3 षटकारांचा समावेश होता. चिपळूणकर असणारा हनीफ या गुहागरच्या संघामधनं उतरला होता, त्याला काही आपलं खातं उघडता आलं नव्हतं, तो शून्यावरती पायचीत झाला. शैलेश कोलकरनं 2 धावा केल्या. प्रतीक मोहिते धावचीत झाला, तो योगेश पेंडकर आणि सागरद्वारा त्यानेही फक्त 2 धावा केल्या. आणि जी गोलंदाजी आहे साई संदेश पार्टीनं 1च षटक टाकलं आहे, त्यात त्याने फक्त 3 धावा दिल्या आहेत. सुलतान खाननं 1 षटक टाकलं, त्यात त्याने 4 धावा दिल्या आहेत. आसिफ शेखनं 2 षटकांमध्ये 27 धावा दिल्या आहेत आणि त्याला 1 बळी मिळाला आहे. तर सागर कांबळेनं 2 षटकांमध्ये 3 धावा देत 3 फलंदाजांना बाद केलं आहे. आणि मला वाटतं निर्णायक जी कामगिरी आहे ती सागर कांबळेची आहे, कारण जरी संदेश पार्टीने चांगली सुरुवात करून दिली असली तरी सुद्धा ती कामगिरी चालू ठेवणं हे तितकंच महत्त्वाचं होतं. तर नक्कीच या ठिकाणी कुंदन रोहिलकर हा खऱ्या अर्थाने मॅच मधील डावाचा हिरो राहिलाय गुहागरच्या बाजूने, परंतु तर सागर कांबळे हा हिरो राहतो, कारण 2 षटकामध्ये केवळ 3 धावा आणि 3 विकेट देखील. परंतु एक गोष्ट सर मी नक्कीच या ठिकाणी सांगेल, कारण सर्वच वर भर दिला नाही, पिचिंगवर भर दिला. चांगल्या ठिकाणी पिचिंग करायचं, चेंडूला हळूवार पद्धतीने वळण द्यायचं, कारण मैदानाची सीमारेषा नॉर्मली बाउंड्रीज असतात त्याच्यापेक्षा थोडीशी लांब आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही थोडेसे कमी गतीने चेंडू टाकून फलंदाजांना मात्र जाळ्यात अडकवण्याचा जरूर करू शकता. आणि तेच या ठिकाणी म्हणजे अगदी पहिल्या षटकापासून संदेश पार्टीने चेंडू वळवण्यावर आणि कमी गतीचे टाकण्याला आणि पर्यायाने काय झालं तर मोठमोठे फटके मारण्याचे प्रयत्न झाले, फलंदाजाला मात्र धावा करता आल्या नाही. आणि त्या कुंदन वगळता मात्र बाकीच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला गेला. तो मात्र या ठिकाणी साईरत्न या संघाच्या माध्यमातून प्रेस्टिज ऑफ पार हा संघ मात्र 39 धावांवर पोहोचलाय. विजयासाठी जर पाहिलं तर 40 धावांची आवश्यकता. आपण पाहत आहोत उत्कृष्ट दर्जा आणि अभिनव तंत्रज्ञान यांचा सुंदर मिलाप म्हणजेच ओम साई स्पोर्ट्स आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी. थँक्यू सो मच चंदू शेट्टी. आणि एक म्हणजे बाबाशेठ नागवेकर आणि बंटी दादा सगळे मान्यवर बसलेले आहेत, आवर्जून उपस्थित असतात. फॅमिली गॅलरी आपण बघतोय ती सगळी खचाखच भरलेली आहे. बरोबर एक वेगळा डायस तयार केलाय की ह्या आकर्षक ट्रॉफीजसाठी TVS अपाचे ही जो मॅन ऑफ द सिरीज असेल त्याला मिळणारी मोटरसायकल आहे. ती जितू शेट्टे यांचे जे पुतणे आहेत भूषण शेट्टे यांच्या सहकार्याने त्यांनी स्पॉन्सर केलेली आहे. मानाचे चषक मांडलेले आहेत ते कैलासवासी साग यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्री स्वामी समर्थ रुलाईनचे गजेंद्र पाथरे यांनी स्पॉन्सर केले. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर शिवाय पर्याय नाही. सेकंड इनिंगला सुरुवात होते. कॉमेंट्री बॉक्स मधले सगळे जे आहेत आपण बघतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी पॉवर्ड बाय MLA उदय सामंत, इन्स्पायर्ड बाय किरण भैया सामंत आणि खूप सारे स्पॉन्सर्स आहेत रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीला. संपूर्ण सीमा रेषा ब्रँडिंगने बरोबर समोर माझे मित्र अभिजित जाधव यांच्याकडून ग्रीन आणि LED सगळा पट्टा आपण बघतोय त्याच्यावरती ब्रँडिंग सुरू आहे. पंच गौरव भागवत कॉमेंट्री बॉक्स करतायत. हिअर वी गो फॉर द सेकंड इनिंग्स आणि
बोथ द ओपनर्स आर रेडी. लक्ष समोर आहे. पहिला चेंडू छान तडकावलाय. चेंडू जातोय तो सीमा पार. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा फुल टॉस सुरेख तडकावलाय तो कृष्णा सातपुतेनं. हा जो सामना आहे त्याच्यामध्ये आपण बघतोय साईरत्नकडनं तब्बर खेळाडू या स्पर्धेमध्ये उतरत असतात. कृष्णा सातपुते आणि ओंकार देसाई हे दोघेही सलामीला उतरलेत आणि ह्यांना रोखणं हे खरं गुहागरच्या संघासमोरचं आव्हान असणार आहे. पहिल्या चेंडू कृष्णा सातपुतेनं सुरेख चौकार मारत डावाची सुरुवात केली. 40 धावांचं लक्ष समोर आहे. हनीफ राऊंड करतोय. हा चेंडू हवेमध्ये पाहूया. कृष्णा सातपुते बाद होतो का? बाद झालाय. हनीफ चकवण्यामध्ये यश मिळवलंय आणि मोठी विकेट, एक अतिशय महत्वाची विकेट मिळवली ती हनीफनं. काहीसा जो प्रयत्न होता कृष्णा सातपुतेचा, अर्थात हा फटका आतापर्यंत 100 वेळा त्याने अतिशय यशस्वीपणे खेळला असेल, पण आज त्याचा हा जो फटका आहे तो चुकतोय आणि पॉइंटला त्याचा झेल चांगला टिपला जातोय. तो समीरकडनं हनीफ रुमानेला हे यश मिळतंय. 2 चेंडूंमध्ये 4 धावा काढून कृष्णा सातपुते बाद होतोय. अनेक मैदानं गाजवणारा, रत्नागिरीचंही मैदान त्याने अनेक वेळा गाजवलंय. रत्नागिरी जिल्ह्यामधली अनेक मैदानं त्याने आत्तापर्यंत गाजवलेली आहेत. मात्र या 2019च्या हंगामामधली रत्नागिरीतल्या या पहिल्या सामन्यामध्ये मात्र तो दुसऱ्याच चेंडूवरती 4 धावा काढून बाद होतोय. अर्थात हा फटका शेटे आत्तापर्यंत 50 वेळा तरी त्याने सहज असे षटकार मारले असतील, पण प्रत्येक दिवस हा एकसारखा नसतो असं जे क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. यावेळेला त्याचा फटका चुकतोय. तर नक्कीच या ठिकाणी कृष्णा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला आणि तेच करत असताना मात्र गोलंदाजच्या पथ्यावरही गोष्ट जाते आणि बाद होत आहेत कृष्णा सातपुते. एक मोठा विकेट. योगेश पेंडकर त्याची जागा घेण्याकरता आला आणि पहिल्याच चेंडूवरती योगेश पेंडकरनंही सुरेख षटकार ठोकत आपली सलामी रत्नागिरीकर प्रेक्षकांकरता दिली आहे. साईरत्नकडनं आत्तापर्यंत या 6 वर्षांमध्ये उपांत्य फेरी, अंतिम फेरी गाठलेला हा संघ आहे. हे सगळे दर्जेदार खेळाडू आहेत, मातब्बर खेळाडू आहेत. यांच्यासमोर गुहागरच्या खेळाडूंना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार हे नक्की आहे. आणि योगेशनं आपला दर्जा काय आहे हा पहिल्याच चेंडूवरती दाखवून दिला आहे. अतिशय सहज षटकार आहे. हनीफचा पुढचा चेंडू राऊंड विकेट. हा खराब चेंडू, याचा फायदा उठवण्याचा चांगला प्रयत्न आहे तो योगेशचा. मात्र तो काही फारसा खुश नसेल. खरं तर काहीसा खराब चेंडू होता, मात्र त्याच्यावरती फक्त एकच धाव त्याला आणि त्याच्या संघाला मिळते. धावसंख्या पोचते ती 11 वरती. हा नो बॉल करता तिसऱ्या पंचांची मदत मागितली. तिसऱ्या पंचांची मदत आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिली होती. टेनिस क्रिकेटमध्ये अत्यंत वेगानं हे तंत्रज्ञान पोचलेलं आहे. धावसंख्या आहे ती 11. योगेश पेंडकरनं पंचांकडे अर्थात अपील केलं होतं. पंच मेघेश मोंडकर आणि गौरव भागवत या सामन्याकरता काम बघतायत. 40 धावांचं लक्ष आहे ते साईरत्न संघासमोर आणि त्याचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 11 धावा तर त्यांनी जमवल्यात. आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. यानंतरचा जो सामना आहे तो सह्याद्री देवरुख विरुद्ध गोल्डन 11. दोन्ही संघांचे कर्णधार व्यवस्थापक यांनी टेक्निकल कमिटीसमोर आपला संपर्क साधायचा आहे, आपली उपस्थिती नोंदवायची आहे. पुन्हा एकदा विनंती करतो की चालू सामना आणि पुढचा सामना यामध्ये जास्तीत जास्त 15 मिनिटांचं अंतर आपल्याला ठेवता येईल. त्यापेक्षा जास्त वेळ मैदानातल्या प्रेक्षकांकरता आणि जगभरातून या स्पर्धेकडे ज्यांचं लक्ष यूट्यूबच्या माध्यमातून आहे तर या सगळ्यांना ताटकळवत ठेवणं हे आपल्याला काही चांगलं दिसणार नाही आहे. तेव्हा सर्व स्पर्धक संघांनी याची नोंद घ्यायची. गोल्डन 11 संघ इथे दाखल झालेला आहे. सह्याद्री डेरवणचेही स्पॉन्सर जे आहेत ते व्यासपीठावरती आलेले आहेत. त्यांचा संघ अजून इथपर्यंत सह्याद्री देवरुखचा जो संघ आहे त्यांनी इथे संपर्क साधायचा आहे. दरम्यान हा नो बॉल काही होत नाहीये. यावेळेला खराब चेंडू, हाही जातोय चेंडू तो सीमा पार. कायचं खराब षटक आहे ते. हनीफचं त्याला दिशा आणि टप्पा या दोन्हीवरती नियंत्रण मिळवण्यामध्ये काही यश मिळालेलं नाहीये. धावसंख्या पोचते ती 15 वरती. जेमतेम 40 धावांचं शिदोरी त्यांच्याकडे आहे आणि अशा वेळेला पहिल्या षटकामध्ये साईरत्न संघानं अतिशय झोकामध्ये सुरुवात केली आहे. योगेश पेंडकर आणि ओंकार देसाई मैदानामध्ये. ओंकार देसाई याचा सामना करतोय. त्यानं चौकारानं आपलं खातं उघडलंय. हाही फटका आहे तो रिव्हर्सिपचा. हा चेंडू जातोय तो
थर्डमॅन सीमारेषेच्या दिशेने हाही चेंडू जातोय तो चौकार लागोपाठ 3 चौकार आणि 1 षटकार या षटकामध्ये हनीफच्या पाहायला मिळत आहेत. धावसंख्या पोचते ती 19 वरती. पहिल्या षटकात आक्रमण अपेक्षेप्रमाणे केली गेली. जरूर कृष्णा सातपुते माघारी परतले गेले, परंतु दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतात ओमकार देसाई, टेनिस क्रिकेट जगतातील एक मोठं नाव. का मला टेनिस क्रिकेट जगतामध्ये 2 वेळा मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात 4 व्हीलर, 6 वेळा मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात मोटरसायकल बाईक आणि त्याचबरोबर भारतात आणि अगदी आखाती देशांपर्यंत जाऊन या खेळाडूने मुंबईचा कुर्ला नेहरू नगरचा डंका पिटलाय टेनिस क्रिकेट जगतामध्ये आणि हे रत्नागिरीचं मैदान देखील त्याला सातत्याने फलदायी राहिलंय. परंतु कृष्णाचा लवकर बाद झाल्यानंतर देखील गोलंदाज कुठेतरी फलंदाजांवर अधिराज्य गाजवण्यास कमी पडले असं मी म्हणेल आणि पहिल्याच षटकात मात्र एक मोठा पल्ला गाठलाय फलंदाजी करणाऱ्या संघाने. योगेश पेंडकर आणि ओमकार देसाई या टेनिस क्रिकेट जगतातील 2 नामवंत आणि बलाढ्य खेळाडूंच्या फलंदाजीच्या जोरावर पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी. गुहागरच्या संघानं पॉवर प्लेमध्ये पहिल्या 2 षटकांमध्ये 7 धावा केल्या होत्या आणि पहिल्या षटकामध्ये संदेश पाटेच्या तर फक्त 3 धावा आल्या होत्या आणि हनीफच्या पहिल्या षटकांमध्ये 19 धावा आल्या. या 16 धावांचा जो फरक आहे तो दोन्ही संघांच्या कामगिरीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. मारुती मंदिर यांकडनं नवीन षटक चालू होतोय. पहिल्या चेंडूवरती योगेश पेंडकर एकेरी धाव घेतोय. मला वाटतं पहिली एकेरी धाव असेल ही दुसरी एकेरी धाव आहे. धावसंख्या पोचली 20 वरती. त्याच्यामध्ये फक्त 2 सिंगल आहेत, 3 चौकार आणि 1 उत्तुंग षटकार जो निघाला होता योगेश पेंडकरच्या बॅटमधनं. दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या 20, 40 धावांचं लक्ष समोर आहे. यावेळेला रिव्हर्सिपचा चांगला फटका आणि हा जातोय बहुधा षटकार जातोय, सुरेख षटकार आहे हा. ओंकार देसाईनं उजव्या यष्टीवरचा काहीसा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, पण त्यानं चेंडूच्या दिशेचा अंदाज आधीच घेतला होता आणि रिव्हर्सिपचा चौकार तर आपण जरूर बघतो, पण रिव्हर्सिपचा षटकार पाहायला मिळतोय तो ओंकार देसाईच्या बॅटमधनं. त्याच्या नावलौकिकाला साजेशी सुरुवात ओंकारनं या सामन्यामध्ये केली. पोचतोय 14 धावांवरती 3 चेंडूंमधल्या. हाही सुरेख षटकार आहे. हा दुसरा षटकार आहे, रिव्हर्सिपचा सलग दुसरा षटकार आहे हा. अतिशय सुंदर अशी फटकेबाजी ओंकार देसाईकडनं. सर, टेनिस क्रिकेट जगतात आणखीन एक विक्रम ओमकारच्या नावावर आहे. त्याने नवी मुंबईमध्ये लगातार 5 रिव्हर्स षटकार मारण्याचा विक्रम देखील ओमकारच्या नावावर आहे. तर पाहूया आज कशा प्रकारची कामगिरी करतोय. सुरेख फटकेबाजी. यावेळेला मात्र त्याचा फटका चुकतोय. रिव्हर्सिप तर जरूर आहे, मात्र शॉर्ट थर्डमॅनला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या दिशेने जातोय. वाटतं रत्नागिरीमध्ये मंदार जोशीनं लागोपाठ 3 चेंडूंवरती 3 रिव्हर्सिपचे षटकार नक्कीच मारले होते. धावसंख्या 32. खोलवर टप्प्या हा चेंडू हवेमध्ये. हा झेल होतो का पाहूया आणि चांगला झेल टिपलाय. झेल होईल असं वाटलं नव्हतं, पण अतिशय चांगला झेल टिपलाय तो गुहागरच्या क्षेत्ररक्षकानं. धावसंख्या पोचते ती 32 वरती आणि ओंकार देसाई हा सुद्धा बाद होतोय. गुहागरचा संघ ज्यावेळेला परत जाईल त्यावेळेला एक गोष्ट नक्की, एक समाधान नक्की असेल की ओंकार देसाई आणि कृष्णा सातपुतेला आम्ही रोखू शकलो नाही, पण त्यांची विकेट घेण्यामध्ये ते नक्कीच यशस्वी झालेत. आणि शेवटी या छोट्या छोट्या स्टेप असतात की आज त्यांनी ओंकार साईरत्नाबरोबर खेळताना 40 धावा केल्या. पुढच्या वेळेला ज्यावेळेला ते उतरतील त्यावेळेला त्यांचं टार्गेट हे 50चं राहील. जी सुधारणा असते ती सुद्धा काही एका रात्रीत त्यांच्या संघामध्ये नक्कीच होणार नाही आहे, कारण शेवटी एवढा फरक असतो या मुंबईकर प्रोफेशनल खेळाडूंमध्ये आणि स्थानिक खेळाडूंमध्ये. पण प्रत्येक सामन्यामध्ये थोडीफार सुधारणा होते की नाही होते हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तर आणि नक्कीच तुम्ही जसं या दोघांचे उल्लेख केला, त्याचबरोबर मी ज्या वेळेला पहिला डाव होता त्यावेळेला मी कुंदन रोहिलकरचा देखील विशेष उल्लेख करेल, कारण त्याने जे 3 षटकार मारलेले आहेत ते देखील मात्र त्याला या स्पर्धेमध्ये केलेला परफॉर्मन्स येणाऱ्या कालावधीमध्ये नक्कीच जास्त ऊर्जा देतील. 2 बाद 32 दुसऱ्या षटकामध्ये. याला चेंडूच्या गतीमध्ये बदल केला होता. चांगला चेंडू होता, निर्धाव चेंडू जातोय. कुंदनचं हे षटक संपतंय. 13 धावा त्याने या षटकामध्ये दिल्या आहेत, मात्र ओंकार देसाईला बाद करण्यामध्ये त्याला यश मिळालं होतं. 2 बाद 32. विजयासाठी फक्त 8 धावा करायच्या आहेत. 24 चेंडूंचा खेळ हा अजून शिल्लक आहे. पुढचा सामना आहे गोल्डन 11 विरुद्ध सह्याद्री देवरुख. दोन्ही संघ दाखल झाले. अमित लांजेकर, दोन्ही संघ दाखल झालेले आहेत. दोन्ही संघांना विनंती करतो की चालू सामना संपल्यानंतर लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, मैदानामध्ये यायचं आहे, टेक्निकल कमिटीला सहकार्य करायचं आहे आणि मोजून 15व्या मिनिटाला आपल्याला पुढचा सामना प्रेक्षकांकरता हा चालू करायचा आहे. दोन बाद 32.
40 धावांचं माफक लक्ष्य साईरत्न संघासमोर. साईरत्न करताही मात्र अतिशय चांगली सुरुवात आहे या स्पर्धेमध्ये. नेहमीच जे फेवरेट संघ आपण म्हणतो त्याच्यामध्ये श्रावणी असतो, तसाच साईरत्नही असतो आणि दत्तप्रसादी गुढेवटरचा संघ असतो. एक 4-5 संघ सातत्याने अंतिम सामना गाठत आलेले आहेत आणि अशा वेळेला साईरत्न करता जरी कृष्णा सातपुते अपयशी ठरला असला, अरीब शेख जरी अपयशी ठरला असला तरी सुद्धा सागर कांबळेचीच कामगिरी त्यांच्याकरता या सामन्यातनं महत्त्वाची आहे. ओंकार देसाईला सूर सापडला आहे हेही त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. 24 चेंडूंमध्ये फक्त 8 धावा करायच्या आहेत साईरत्न संघाला. योगेश पेंडकर खेळतोय तो 8 धावांवरती, 3 चेंडूंमधल्या त्याच्या 8 धावा. गोलंदाजी करता आलाय तो विकास भगत आणि पहिला चेंडू जातोय तो निर्धाव. संदीप राठोड आणि योगेश पेंडकर ही जोडी मैदानामध्ये. संदीप राठोड स्ट्राईकवरती आहे, योगेश पेंडकर आहे तो नॉन स्ट्राईकला. चांगला यष्टीरक्षक आणि सलामीला तो फलंदाजी करतो या सामन्यामध्ये. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 40 धावांचं लक्ष आहे. हा जातोय तो सुरेख. हा मला वाटतं आजच्या दिवसातला सर्वात लांबवर गेलेला षटकार आहे. आतापर्यंत षटकार तर पाहायला जरूर मिळाले होते, मात्र हा षटकार जातोय हा चांगल्या अंतरावरती जातोय. जरी मैदान टेनिसच्या बाबतीमध्ये थोडं मोठं असलं तरी सुद्धा हा षटकार हा नक्कीच अतिशय उत्तुंग षटकार म्हणायला लागेल. नक्कीच तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे सर नवनवीन खेळाडू जे स्पर्धा गाजवणार आहेत. आणखीन एक खेळाडू जो सोलापूरचा आहे, सोलापूर शहरातून मात्र हा खेळाडू आलाय आणि मागील काही वर्षामध्ये सोलापूरला टेनिस क्रिकेटच्या पटलावर आणणारा खेळाडू मात्र पाहायला मिळतोय तो म्हणजे संदीप राठोड. अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील टेनिस बॉल क्रिकेटच्या मॅचेसमध्ये यांनी नक्कीच चांगली कामगिरी केली आहे आणि आज दाखल झाला एका वेगळ्या इराद्याने रत्नागिरीमध्ये. 2 बाद 38. तिसऱ्या षटकामध्ये 40 धावांचं लक्ष समोर आहे. हाही जातोय तो षटकार. साईरत्ननं हे आव्हान अतिशय सहजरित्या पूर्ण केलंय. गुहागरला त्यांच्या फलंदाजांना रोखण्यामध्ये फारसं यश मिळालं नव्हतं. कृष्णा सातपुतेला बाद करण्यात त्यांना यश जरूर मिळालं, मात्र योगेश पेंडकर, ओंकार देसाई आणि संदीप राठोड या तिघांनी आपली कामगिरी चोख बजावली आणि या सामन्यामध्ये विजय मिळवून दिलाय तो साईरत्न संघाला. या स्पर्धेतला एक फेवरेट संघ म्हणून ओळखला जातो. या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत एक चांगली कामगिरी करणारा संघ म्हणून ओळखला जातो तो साईरत्नचा संघ आणि त्यांनी अवघ्या 15 चेंडूंमध्ये 44 धावाचा खेळ करत या सामन्यामध्ये त्यांना विजय मिळवून दिलाय. ओंकार देसाईने धावा केल्या त्या 20 धावा 6 चेंडूंमधल्या, संदीप राठोडच्या 12 धावा 3 चेंडूंमधल्या, योगेश पेंडकरच्या 8 धावा 4 चेंडूंमधल्या, तर कृष्णा सातपुते 2 चेंडूंमध्ये 4 धावाकडून बाद झाला होता. कुंदन रोहिलकरनं एका षटकात 13 धावा दिल्या आहेत, 1 बळी मिळवलाय. हनीफ रोमाणेनं एका षटकामध्ये 19 धावा दिल्या, मात्र कृष्णा सातपुतेचा बळी त्याला नक्कीच मिळाला होता. प्रथम फलंदाजी करताना प्रेस्टिज ऑफ पार्थ गुहागर संघानं 7 बाद 39 धावा केल्या होत्या. कुंदन रोहिलकरच्या 24 धावा त्या डावाचं वैशिष्ट्य होतं. तर सागर कांबळेनं केलेली अचूक गोलंदाजी, 2 षटकांमध्ये दिलेल्या फक्त 3 धावा हे साईरत्नच्या गोलंदाजी